मध्ये मध्ये बंद पडते, ती अखंड भजन करत नाही. पण हिना सगुणाचं भजन करता करता त्या अंतःकरणाची शुद्धी होत होती. ही वाणी मग म्हणजे माध्यमावाणीकडे जात. माध्यमावाणीचं माध्यम आहे स्वर. काय आहे? जर सुंदर स्वर लागायला लागला, त्या जर सगुण साकार भगवंताचं गुण गायला जर लागले तर आनंद अधिक प्राप्त होतो. समाधी लागते, महाराज तल्लीन होतो माणूस. पुढं गायनामध्ये स्वरामध्ये एवढी ताकद. पण ही माध्यमावाणी सुद्धा अखंड भजन करू शकत नाही. हिला सुद्धा मध्येच थांबते. कोण? गायनाची स्वर. मग आता ही दोन्ही वाणी आपल्या सगुण साकार भगवंताचं भजन करतात आणि अखंड करत नाहीत. मग शेवटी सद्गुरूंची गरज आहे. तिला पच्छंती वाणीत जावं लागतं. आणि पच्छंती वाणीचं माध्यम आहे ध्यान. काय काय आता प्रत्येक वाणीचं माध्यम आहे का? परत वैखरी वाणीचं माध्यम आहे वाक्य शब्द बोलणे प्रगट. माध्यमा वाणीचं माध्यम आहे स्वर. आणि जी हृदयस्थ स्थानी जी पच्छंती वाणी आहे तिचं माध्यम आहे ध्यान. ती ध्यान लागण्यासाठी ध्यान करायचं आहे कुणाचं? तर जो विश्वात्मक देव आहे, जो निर्गुण निराकार आहे, त्याची ओळख झाल्याशिवाय तिचं ध्यान होत नाही. म्हणून 13 इंच की खुदाई, हेड टू हार्ट, हा प्रवास करण्यासाठी गुरुची गरज आहे. आणि तिथं सद्गुरू जेव्हा जीवनात येतात तेव्हा ते भगवंताची ओळख करून देतात, खऱ्या देवाची. ते तुम्हाला सगुणाच्या नादी नाही लावत नाही. ते सगुण, ज्याने सगुण अवतार घेतले, खून बाणली कैची, ती खून सांगतात. आणि ती जाणल्यानंतर हृदयस्थ ध्यानावस्थेमध्ये तो विश्वव्यापक असणाऱ्या देवाचं फक्त ही वाणी ध्यान करते. काय करते? ध्यान करते. जय हरी बोला. अहो त्या तीर्थयात्रेत मी थोडा घाईत येते आता. हा कर्नाटकात आहे आता. ओके, हो, धन्यवाद. हा, तर ती वाणी फक्त ध्यान करते. तटस्थ ध्यानात डोळे झाकून बसले, ज्ञानदृष्टी आली तिला, आणि त्या दृष्टीने अख्ख्या विश्वात भरलेल्या भगवंताला ती पाहते. ती वर्णन करत नाही. आणि आता त्या निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंताचं तुम्हाला भजन करायचं आहे आणि ते पण अखंड करायचं आहे, तर त्याला परावाणीकडे जावं लागतं. परावाणीचं माध्यम आहे श्वास. माऊली हरिपाठात म्हणतात, अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार वासे. तिथं मन लावा. अजपाजप म्हणजे म्हणजे नाही, जो जप मी करत नाही पण अखंड चालू आहे. तुम्ही श्वास घेऊन सोडता का आपोआप चालू आहे? आपोआप चालू आहे. रात्रंदिवस चालू आहे, एका दिवसा चालू आहे, रात्रीमध्ये अखंड चालू आहे महाराज. मग याला म्हणतात राम हमारा भजन करे हम बैठे आराम. आम्ही त्याच्याकडे ध्यान लावायचं आणि सद्गुरू आपल्याला तो आजपाजप करून देतात. आणि मग त्या श्वासाच्या चिंतनात तुम्ही चालता, बोलता, काम करता, तुमचं भजन चालू आहे महाराज. फक्त ध्यान कुठं आहे? ध्यान लावून अंतरी. मग त्या आतमध्ये ध्यान लावून त्या श्वासावर ध्यान ठेवून सगळ्या कर्म करतात. मग अशा प्रकारचे जो परावाणीमध्ये जे चाललेलं भजन, हे अखंड भजन घडत राहतं. आणि ते ब्रह्म मी आहे, याचा मी नेमका उच्चार सांगणार नाही, कारण तो बाजारात मांडण्याचा विषय नाही. तेव्हा अनुग्रह साधना घेतो सद्गुरूकडून, त्या टायमाला त्याचा उच्चार क्लिअर केला जातो. आणि मग त्या टायमा आपण ही साधना करतो. मग ते जी चाललेलं आहे श्वासामध्ये, तर मला सांगा, हे अखंड भजन मरायच्या टायमाला आधी ही वैखरी वाणी बंद होते का आधी जीव जातो? बंद होते. आणि आता करा भजन वैखरी वाणीने, घेता नाही करू शकत. आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आधी श्वास बंद होतो का जीव आधी जातो? आणि जीव किती तासांनी जातो नंतर? अहो, श्वास बंद होणं आणि जीव जाणं ही एकच क्रिया. आणि मग जर तुम्हाला श्वासामधलं नामचिंतन जर सद्गुरूकडून कळालेलं असेल आणि तुम्ही किती आजारी अवस्थेत पडलेले असले तरी श्वासावर लक्ष करून जर पडलेले असले, तर तुमचा श्वासाबरोबर नाम चालू असताना शेवटी परावाणीच्या मुखात कोणाचं नाव राहील? मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. म्हणून तू माझं अखंड भजन कर. आणि अखंड भजनाचे ती सद्गुरूशिवाय कोणीच सांगू शकत नाही. बाह्य रंगी परमार्थ सांगणारे लागन तेवढे भेटते. एकनाथी भागवतात नाथबाबा बोलतात, अरे असे गुरु आडक्याला 3 भेटते, पण जो सद्गुरू आहे ना, तो मिळणंच दुर्मिळ. जय हरी माऊली. जय हरी माऊली.